यतो वेदवाचो विकुण्ठा मनोभिः सदा नेति नेतीति यत्ता गृह्णन्ति परब्रह्मरूपं चिदानन्दभूतं सदा तं गणेशं नमामो भजामः। दौर्भिर्युक्ताश्चतुर्भिः स्फटिकमणिमयी चाक्षमालां दधानां हस्तेनैकेन पद्मं शितमपि च शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। शंकर भट्ट विचित्रपुरात आल्यानंतर त्याच्या 2 परीक्षा झाल्या. एक राजाने परीक्षा घेतली, तेवढ्याला एवढं तर एवढ्याला किती. आणि शंकर भट्टांनी सांगितलं की तेवढ्याला एवढं तर एवढ्यालाही एवढंच. कारण तेच दान देताय तुम्ही. तुमची परिस्थिती उत्तम असताना सुद्धा त्यात तुम्ही बदल केला नाही तर फलही तसंच मिळणार. त्यात ते पास झाले. नंतर राजगुरूंनी परीक्षा घेतली सांकेतिक भाषेमध्ये आणि त्यातही उत्तीर्ण झाले. आता राजगुरूंनी पुढची परीक्षा घ्यायची ठरवली, कारण तिथला क्रमच असा होता. आलेल्या विद्वानांना पराभूत करणे. मग त्यामुळे किती परीक्षा घेतल्या तरी चालतील. म्हणून याच्या पुढची परीक्षा घ्यायची ठरली. तसंच राजगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले की फार मोठे पंडित आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, सांकेतिक भाषेत विचारलेल्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. हे मोठे विद्वान आहेत. शंकर भट्ट 2 परीक्षेत सफल झाले. आता तिसरी परीक्षा समोर होती. राजा अगोदरच असा की चुकला की त्याला कारागृहात टाकायचं किंवा गाढवाहून शोभायात्रा काढायची. विचित्रपुरताच राजा तो. तेव्हा राजगुरूंनी सांगितलं की महाराज, रुद्रामधल्या चमकाचा एका मंत्राचा अर्थ सांगा. आता ते रुद्रच घेतलेले लक्षात घ्या. वेदामध्ये सगळ्या देवतांचा समावेश आहे. वेदामध्ये वेदोक्त देवता, पुराणोक्त देवता नाही आहेत. त्यामध्ये जे गणपती, सरस्वती, इंद्र या ज्या देवतांची नावं आलेली आहेत ते या अर्थाने नाही. तो जो आमचा गणपती वक्रतुंड महाकाय पार्वतीच्या मळापासून तयार झाला तो गणपती नाहीये. तो गणानांपती गणपती. वेदामध्ये कुठल्याही सगुण स्वरूपाचं वर्णन नाहीये. वेद हे निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन करतायत. आता आपण त्यामध्ये तो शब्द आला म्हणून आपण या देवतेला उपयोगात आणतो. गणपती शब्द आला की गणानान्त्वा गणपती हवामहे गणपती करता वापरतो. पण त्यामध्ये मूळ गणपती जो आहे तो वेगळा आहे. समूहाचा अधिपती तो गणपती. अशा अर्थाने सगळे नाव वगैरे त्यात आलेली आहेत. कारण या देवतांना जन्म झालेला आहे. गणपतीचाही पार्वतीच्या मळापासून जन्म झाला म्हणतात. गणपतीचे 21 अवतार झालेले आहेत. सगळ्या देवतांना उत्पत्ती आहे. इंद्र आदित्य कश्यपाच्या पोटी जन्मले. ब्रह्मदेवालाही उत्पत्ती आहे. विष्णूच्या नाभिकमलातून जन्मले.
मग वेदामध्ये जे ब्रह्म आहे ते या ब्रह्मदेवाबद्दल नाही आहे. ब्रह्मज्ञानम प्रथमम पुरस्तात वगैरे मंत्र येतात, पण ते वेगळ्या अर्थाने घेतलेले आहेत. कारण वेद जाणण्याकरता इतकं सोपं नाही, लक्षात घ्या. लोक वेद शिकतात पण वेदाचा अर्थाकडे जात नाहीत. आणि असं लिहिलंय, स्थाणुरयं भारहारः किला भूत अधीत्य वेदम न विजानाति योर्थम. हा जो वेदाचा पसारा आहे, भारहारः किला भूत, जर त्याचा अर्थ नाही जाणला तर तो भार आहे. कुणाकरता? अधीत्य वेदम न विजानाति योर्थम. जो अर्थ जाणत नाही, फक्त वेदच पठन करतात, त्यांच्याकरता तो भार आहे. योर्थज्ञैत सकलम भद्रमश्नुते नाकमेति ज्ञानविधूत पाप्मा. निरुक्तामध्ये सांगितलेलं आहे की जो वेदाचा अर्थ जाणतो तो मुक्त होतो. म्हणून वेदाचा अर्थ जाणणं आवश्यक आहे. ज्ञातव्यम सर्व वेदार्थो वेदानां कर्मसिद्धये पाठमात्रमधीतेयः पंके गौरिव सीदती. त्या सांगितलेले की ज्ञातव्य सर्व वेदार्थो, वेदाचा अर्थ जाणून घ्यावा. कशा करता? वेदानां कर्मसिद्धये, वेदानी जे फल सांगितलेले आहे त्या फलाची प्राप्ती होण्याकरता वेदाचा अर्थ जाणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अर्थ जाणल्याशिवाय वेदामध्ये काही कळणार नाही. आम्ही ते मंत्र त्या उपचाराकरता वापरू. गंध शब्द आला की त्वां गंधर्वा, पण गंध शब्द नसून गंधर्व शब्द आहे. हिरण्य दक्षिणा सुवर्णाकरता वापरतो, हिरण्य गर्भाचा वापरताग्रे, पण ते हिरण्य शब्द नसून हिरण्य गर्भ शब्द आहे. म्हणजे त्या परमात्म्याचं वर्णन आहे. ठीक आहे, वेदमंत्र पाठ राहावेत म्हणून हा उपक्रम ऋषीमुनींनी चांगलाच केलाय. त्यानिमित्ताने तरी आज वेद मंत्र पाठ आहेत. पण ज्ञातव्यम सर्व वेदार्थो वेदानां कर्मसिद्धये, वेदाचं फल प्राप्त होण्याकरता तर अर्थ आणला पाहिजे. पाठ मात्र मधीतेय पंके गौरिव सीदती. जे केवळ पाठ करतात, वेदाच्या अर्थाकडे दृष्टी न देता, ते चिखलात फसलेल्या गायीसारखे आहेत असं वर्णन केलेलं आहे. म्हणून वेदाचा अर्थ जाणून घ्यावा. कारण वेद शिव आहे, वेद शिव आहे. वेद शिवो शिवो वेदः. वेद म्हणजे शिव आणि शिव म्हणजे वेद. वेदाभ्यासी सदाशिवः. आणि ज्याला सदाशिव स्वरूपाची प्राप्ती होणार आहे तो वेदाचा अर्थ न जाणता कसा काय प्राप्त करून घेईल? म्हणून वेदाभ्यास याचा अर्थ वेद जाणणारा, वेदाचा अर्थ जाणणारा, वेदज्ञ. वेद प्रतिपाद्य विषय काय? माऊलींनी शब्द प्रयोग केलाय, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वेद प्रतिपाद्य काय? वेदांनी काय प्रतिपादन केलंय हे जाणलं पाहिजे. आत्मस्वरूप परमात्म्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून वेद शिव शिवो वेद, वेदाभ्यासी सदाशिव, आणि वेदाभ्यासी सदाशिव स्वरूप असतो तो शिव म्हणजे रुद्र. म्हणजे रुद्राध्यायातला प्रश्न विचारलेला आहे. वेदामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण त्यामध्ये रुद्रासंबंधी प्रश्न विचारलेला आहे. रुद्र, रुद्र म्हणजे काय? रोदयति दुष्टान नास्तिकान इति रुद्रः. जो दुष्टांना नास्तिकांना रडवतो तो रुद्र आहे. किंवा ऋतम दुःखम द्रावयति नाशयति इति रुद्रः. दुःखांचा नाश करतो तो रुद्र आहे. म्हणून वेदामध्ये रुद्राला फार विशेष महत्व सांगितलेलं आहे. रुद्राची श्रेष्ठता रुद्र हृदयोपनिषद या ग्रंथात सांगितलेली आहे. रुद्र हृदयोपनिषद त्यात ते म्हणतात, सर्वदेवात्मको रुद्रो सर्वे देवा शिवात्मकः रुद्रात् प्रवर्तते बीजम्
बीजयोनिर्जनार्दनः सर्व देवात्मको रुद्र. रुद्र म्हणजे सगळ्या देवतांचं मूल आहे, सगळ्या देवतांचा आत्मा आहे. सर्व देवात्मको रुद्र, सगळ्या देवतांचा आत्मा आहे, मूल आहे. आणि सर्वे देवा शिवात्मक, आणि सगळे देव शिवामध्येच आहेत. भिन्नता नाहीये. रुद्रात प्रवर्तते बीजम. या रुद्रामुळे विश्वाच्या उत्पत्तीचं बीज निर्माण झालं. आणि बीज योनिर्जनार्दन, आणि त्यापासून जनार्दन विश्वाचा जो स्रष्टा आहे, नियंता आहे, पालनकर्ता आहे, सृजन करणारा आहे, तो त्यातून निघालेला आहे. तो रुद्र सर्वत्र आहे. यो रुद्रस्य स्वयं ब्रह्मा, यो ब्रह्मा सहुताशनः, ब्रह्म विष्णुमयो रुद्र, अग्निशोमात्मकं जगत. सगळे रुद्र आहे. म्हणून रुद्रोपासना करता शतरुद्री नावाची पद्धत आहे. शतरुद्री असं म्हणतो आपण. वेदाचे सारभूत असणारा हा रुद्राध्याय आहे. वेदाचा नमनित जे आहे ते रुद्राध्याय सांगितलेलं आहे. आता याचा अर्थ कळणं आवश्यक आहे. पण वेदाचा अर्थ कळण्याकरता इतकं सोपं नाहीये ना. एक केवळ पाणिनीय याचा अर्थ समजत नाही. पाणिनी व्याकरणावरून वेदाचा अर्थ काढता येत नाही. पाणी व्याकरणच काय, पुराणाचा अर्थ काढता येत नाही. याचा प्रसंग असा घडला. वामन पंडित नावाचे महाराष्ट्रामध्ये फार मोठे संत कवी होऊन गेले. पंत कवी म्हणतात त्यांना. त्यांचं काव्य अत्यंत मधुर आहे. शुश्लोक वामनाचा, शुश्लोक वामन पंडिताचे प्रसिद्ध आहेत. शुश्लोक वामनाचा किंवा आर्या मयूर पंताची, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयांची. ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामाचे अभंग, वामन पंडिताचा श्लोक आणि मोरोपंतांची आर्या हे अद्वितीय आहेत. अमृता परिस्तुल्यत, अमृतापेक्षाही मधुर आहेत. हे वामन पंडितांनी भारत जिंकला, विद्वानाला जिंकत गेले. पंडितच होते. सरस्वतीचा वरप्रसाद त्याला प्राप्त होता. त्यांच्या समोर उभा राहायची कुणाची हिंमत नव्हती. इतके विद्वान आणि आचार संपन्न. नुसते विद्वान नाही. कसं आहे, शब्द पांडित्य कामाचा नाही. यः क्रियावांच पंडित, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोलतात तसं वागतात. वामन पंडित तसेच होते. जेवढं लोकांना सांगायचे ते आपल्या जीवनामध्ये प्रथम आचरण करायचे. संपूर्ण भारत जिंकला विद्वत्तेच्या बलावर आणि काशी क्षेत्र जिंकण्याकरता आले. आणि काशीमध्ये आवाहन दिलं की माझ्याबरोबर चर्चा करा. जर मी जिंकलो तर मला प्रमाणपत्र द्या, मी हरलो तर तुम्हाला शरण येईन, आणि तुम्ही हरलात तर मला सम्राट म्हणून पदवी दिली पाहिजे. आता वामन पंडित आले नंतर काशीचे विद्वान थोडे घाबरले आणि त्यांनी जाऊन काशी विश्वेश्वराला प्रार्थना केली, भगवान आपण काशीचं रक्षण करावं. आजपर्यंत विद्येचं बाहेर असणारं काशी आणि पराभूत होण्याची वेळ आलेली आहे. प्रार्थना केली. पंडित निघून गेले. रात्र झाली. वामन पंडितांनी विश्राम घेतला. पहाटे उठले आणि गंगेला स्नानाला चाललेले आहेत. आणि एका झाडावर दोन ब्रह्मराक्षस बोलत बसलेले आहेत. 3:30-4ची वेळ आहे. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चाललेले आहेत ते. आणि ते ब्रह्मराक्षस आपसात बोलतायत. एक ब्रह्मराक्षस दुसऱ्याला म्हणतो, अरे आज तू तिथे बसू नको, आज तू इकडे बस. त्याच्याकडे का रे, मी रोज तर इथेच बसतो.
नाही नाही, आज बसू नको म्हणे. का? अरे आज आपल्यात तिसरा एक येणार आहे. दुसऱ्याने विचारलं कोण? अरे वामन पंडित नावाचा विद्वान आहे. तो काशीत आला आणि काशीला त्याने आव्हान दिले की मला जिंका, नाही तर पराभूत व्हा, मला प्रमाणपत्र द्या. आणि तो जिंकणार आहे. आणि तो जिंकल्यानंतर त्याला हर्षवायू होणार आहे, हर्षातिरेक, आणि तो मरणार आहे. आणि मग तो ब्रह्मराक्षस होऊन येणार आहे आपल्यात. आणि हे ऐकलं वामन पंडितांनी. ज्ञानाहंकार होता. वामन पंडितांनी ऐकलं, त्याने विचार केला, काय मनात विचार करायचा केला, आणि गंगेला स्नानाला गेले, स्नान केलं, पाणी भरून घेतलं कलशामध्ये, घरी गेले, संध्या वंदनादी कर्म केलं. आणि सभेची वेळ झाली, विद्वत सभा भरलेली आहे. वामन पंडित आले सभेमध्ये. वामन पंडित येतात, सगळे विद्वान आपल्या स्थानावरून उठलेले आहेत, स्वागत केलेले, हात जोडून उभे आहेत सगळे. आता सभा सुरू होणार. इतक्यात वामन त्या ठिकाणी एक शब्द असा आला होता की वामन पंडित त्याबद्दल बोलताना ते ब्रह्मराक्षस बोलले होते की या वामन पंडिताला काय कळतंय, तो अनेकांच्या चुका पण काढतोय, व्यासांच्या चुका काढतोय महाभारतातल्या. म्हणजे व्यासांच्या चुका काढणारा हा विद्वान आहे. दुसऱ्यांनी उत्तर दिलं होतं, अरे त्याला काय कळतंय, त्याने फक्त पाणिनीचा अभ्यास केलाय, त्याला बाकीचे व्याकरण कुठे माहित आहेत, अजून बाकीचे व्याकरण कुणाला माहित आहेत, माहित आहेत? सांगा उत्तर. हो माहित आहे म्हणा, अरेना अँड मार्टिन, एवढं एकच माहित आहे. पाणिनी व्याकरणापूर्वी दुसरे 8 व्याकरण होते. ऐंद्रम, चांद्रम, काशकृत्स्नम, ही व्याकरणाची नाव आहेत. ऐंद्र व्याकरण, चांद्र व्याकरण, काशकृत्स्न, कौमार व्याकरण, शाकटायन व्याकरण, सारस्वत व्याकरण, अपिशल व्याकरण, शाकल आणि पाणिनीयकम. हे 9 पाणिनी. या 9 व्याकरणाचा अभ्यास जो करतो तोच वेदाचा अर्थ सांगू शकतो. इतके सोपे नाहीत वेद. म्हणून वेदाचं सारभूत आहे ते. आणि त्यामध्ये तो रुद्र म्हणजे सगळं आहे हे सांगितलेलं आहे, तिथे भेद नाहीये. वेद हे अद्वैतवादच मांडतात. सर्वं खलविदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, एकच तत्व आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती. एकच तत्व आहे, त्याला विप्र अनेक नावाने ओळखतात. जसं उदाहरण, 3 मित्र चालले होते आणि त्याला तहान भूक लागली असेल, त्यांनी विचार केला, अरे आपण किती खाऊत या. म्हणजे काय खाऊत या? एकाने सांगितलं, तो महाराष्ट्रीयन होता, तो म्हणाला हे मला कलिंगड खायचंय, उन्हाची वेळ थंड असतो. दुसरा जो होता हैदराबादचा, त्याला नाही 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 कलिंगड नको, तुम्ही काय म्हणता ते नको, आम्हाला टरबूज खायचंय. आणि तिसरा जो पाश्चात्य होता, तो मला आप जो खाना है खा लो, मैं तो वॉटरमेलन खाऊंगा. तिघामध्ये वाद सुरू झाला. एक टरबूज म्हणताय, एक कलिंगड म्हणताय आणि एक वॉटरमेलन म्हणताय, आणि तिघात वाद घालतायत. एक व्यक्ती आली, समजदार व्यक्ती, अरे कशाला म्हणताय? तिघांनी आपला विषय मांडला. त्यांनी पैसे घेतले आणि जाऊन एक कलिंगड आणलं आणि दिलं. तिघे खुश. एकच वस्तू, नाव भिन्न आहेत. तसे परमात्मा एकच आहे, पण नाव भिन्न आहेत. भाषा सुद्धा प्रत्येक ठिकाणी बदलते. 4 कोस पर पाणी बदले, 4 कोसाला पाणी बदलतं, 8 कोसाला भाषा बदलते. नाव वेगळे असू शकतात, म्हणून ते भेद नाहीये, पण सामान्य लोक त्याला भेद करतात. म्हणून रुद्रामध्ये हेच सांगितलेलं आहे. म्हणून कधी भेद करू नये. हा रुद्राध्यायाचं महत्व सांगताना, सोहु वेदाचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहून गुह्य विशेष ज्ञान भुवनत्रयीसेना. हा जो रुद्राध्याय आहे परम पावन आहे आणि वेदाचा सार आहे. चहु वेदाचे सार पूर्ण, 4ही वेदाचा सार त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि याच्यासारखं गुह्य ज्ञान कुठे सापडणार नाही.
हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. भगवान शंकर स्वतः म्हणतात की हा रुद्राध्याय म्हणजे शिवस्वरूप आहे. जे रुद्राध्याय ऐकती पढती त्याच्या दर्शने जीव उद्धरती. जे रुद्र म्हणतात, रोज रुद्राध्याय म्हणतात, त्याच्या दर्शनाने उद्धार होतो जीवांचा. म्हणून जो हा अध्याय जपे पूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिताती. जे रुद्राध्याय म्हणतात त्याच्या दर्शनाकरता तीर्थ वाट पाहत असतात. ते तीर्थ याच्या दृष्टीने दर्शनाने पावन होतात. जो हा रुद्राध्याय जपे पूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. स्वर्गातल्या देवता सुद्धा त्याचं दर्शन घेण्याची इच्छा ठेवतात हो, असा रुद्राध्याय. त्यामध्ये कलियुगामध्ये तर शिवकीर्तनाचा महिमा खूप सांगितलेला आहे. शिवकीर्तन. आता प्रश्न पडला, वैष्णव म्हणले आम्ही शिवाचं कसं काय करायचं? आम्ही तर विष्णूचे. एक ग्रस्त माझ्याकडे असे झाले. ते म्हणले हम शिवजी की उपासना नहीं करते. मैंने कहा क्यों? नहीं हम वैष्णव है. मग आता मला थोडा संवाद करायचा होता त्याच्याशी. म्हणलं आप तो शिवजी की उपासना करते हैं? नहीं नहीं नहीं, हम शिवजी की उपासना करते ही नहीं. शिवरात्रि को पुरणपोली खाते हैं. मी म्हणलं नाही, आप शिव की उपासना करते हैं. 10-15 मिनिट त्याला असंच त्रस्त करायचा प्रयत्न केला. तो रागात यायला लागला. मग मी विषय बदलला. आप विष्णू नाम तो रोज पढ़ते होंगे? हाँ विष्णु नाम तो हम रोज पढ़ते. मग पुढे मी सुरुवात केली. तो आप शिवजी का नाम लेते हैं, शिवजी की उपासना करते. तो नाहीच म्हणायचा. मग शेवटी त्याला म्हटलं, कहिए सर्व शर्व शिवस्थानु. विष्णु सहस्रनाम में शिवजी का नाम है. शिव का नाम विष्णु और विष्णु का नाम शिव है. आप पढ़िए, विष्णु सहस्रनाम में सर्व शर्व शिवस्थान और भूतादि निधिरव्य. विष्णु सहस्रनाम में शिवजी का नाम है, विष्णु का नाम शिव है, और शिव सहस्रनामावली में विष्णु का नाम है. इसे भेद नहीं है. जे भेद करतात त्याबद्दल सांगितलेलं आहे. ज्याचं आयुष्य कमी आहे, या रुद्रामुळे आयुष्य वाढतं. कारण कलियुगात अगोदरच आयुष्य कमी आहे. आणि त्यात अशी काही जीवाणू विषाणू सगळे येत गेले तर कुणाचं आयुष्य किती आहे काही सांगता येत नाही. बस परमेश्वरावर भार ठेवायचा. तर त्या सांगितलेलं आहे की शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. यावरी कलियुगी विशेष. कलियुगामध्ये विशेष आहे. कारण कृतेच अस्थिगता प्राणात. कृतयुगामध्ये अस्थिगत प्राण होते, पण कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहेत. म्हणून रुद्राचं महत्व सांगितलेलं आहे. रुद्र आणि विष्णूमध्ये कधी बदल करायचा नाही, म्हणून मुद्दाम इथे रुद्राबदला चमक विचारलेला आहे. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्याला गुण अणोन नरकी घालावे. हे शिवपुराणामधलंच श्रीधर स्वामींनी शिरुलामृतामध्ये 11वा अध्याय घेतलेला आहे. रुद्राध्यायाचं महत्व सांगणारा तो 11वा अध्याय. त्यात म्हणतात हरिहरामध्ये जे भेद करतात त्यांना आणून नरकात घालावं. कारण शिवशरदयम विष्णो विष्णोस्य हृदयम शिव. शिवाचं हृदय विष्णू आणि विष्णूचं हृदय शिव आहे. तिथे भेद नाहीये. वैष्णवानाम यथा शंभू. काय सांगितलेलं आहे? वैष्णवाना जसा शंभू पूज्य आहे. आता सांगितलं नाव घेत नाही म्हणणारे काही लोक आहेत, पण वैष्णवाना शंभू पूज्य आहे. कारण आपली इष्टदेवता प्रसन्न होण्याकरता आपल्या इष्टदेवतेला आवडणाऱ्या देवतेचं पूजन केलं तर आपली इष्टदेवता प्रसन्न होते. व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या घरी माणसं आपल्याला वश व्हावी वाटत असेल तर त्यांना जी प्रिय व्यक्ती आहे त्याला प्रसन्न ठेवलं पाहिजे.
तसं भगवान शंकराला प्रसन्न करायचं असेल तर विष्णूची उपासना केली पाहिजे, आणि विष्णूला प्रसन्न करायचं असेल तर शंकराची उपासना केली पाहिजे. वैष्णवानाम यथा शंभू. भेद कुठे आहे? भेद नाहीच आहे. एक माधव, एक उमाधव आहे. माधव आणि उमाधव काय फरक आहे? माधवो माधवावीशो सर्वसिद्धी विधायिनो वंदे परस्परात्मानो परस्परनुति प्रियो. एक माधव, एक उमाधव, हे दोन्ही परस्पराची स्तुती करतात. वंदे परस्परात्मानो, परस्पराची आत्मा आहेत, आणि परस्परनुति प्रियो, परस्पराची स्तुती करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरा भेद नाही करू नये वाद. हरिहरा भेद नाही करू नये वाद. आता ते नाही इकडे शब्द गेला काव्याचार्याने. हरिहरा भेद नाही करू नये वाद असं म्हणलं जातं, पण हरिहरा भेद नाही करू नये वाद. एक दृष्टांत विचारतात. रामेश्वर शब्दामध्ये एकदा असा प्रसंग आला की रामेश्वर, आता ही पद्मपादाची कथा आहे. शंकराचार्यांचे शिष्य पद्मपाद हे जेव्हा रामेश्वरला गेले होते तेव्हा शिष्याने विचारले, महाराज रामेश्वर काय आहे? तर महादेव, नाव तर रामाचं दिसतंय. ते म्हणले, याचं वैशिष्ट्य असं, याला रामेश्वर काय म्हणतात. याचा प्रसंग असा घडला होता की सगळ्या देवतांनी विचार केला की आहे तर कोणता देव मोठा, राम मोठा का ईश्वर मोठा? म्हणजे चला रामालाच विचारूत या. रामाकडे गेले, विचारलं, रामा खरं सांगा, तुम्ही मोठे का शंकर मोठे? ते म्हणाले, अहो काय विचारताय, शंकर मोठे. मग रामेश्वर असं का म्हणतात? हो ना, रामस्य ईश्वर रामेश्वर. तत्पुरुष समास, षष्टी तत्पुरुष समास. रामो तत्पुरुषम ब्रूते. राम म्हणतात, तत्पुरुष समास सांगतात की रामस्य ईश्वर रामेश्वर. रामाचा जो ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. म्हणजे इथं शंकराला मोठेपण आलं. पण देवता उगी बसणार नव्हत्या, सेकंड ओपिनियन थांबल्या, आणि ते गेले शंकराकडं. देवा खरं सांगा. तिथं रामाने सांगितलं, हे पहा, शंकर माझी उपास्य दैवत आहे. पंढरपूरला माझ्या मस्तकावर पांडुरंगाचं शिवलिंग आहे, मस्तकावर घेतलं मी. विठूने श्री वाहिला देवराणा. पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, आणि रामेश्वरला मीच तर स्थापना केली आहे, मीच पूजा केली आहे शंकराची, कारण माझं दैवत शंकर आहे. आता शंकराकडे गेले आणि विचारलं, बहुव्रीही महेश्वर. शंकराने सांगितलं, बहुव्रीही समास सांगितलेला आहे. रामो यस्य ईश्वर रामेश्वर. राम ज्याचा ईश्वर आहे तो मी रामेश्वर आहे. राम माझं दैवत आहे, म्हणून मी कोणता जप करतो? नेहमी रामनामाचा जप करतो. माझ्या हृदयामध्ये राम आहे. आता दोघांची उत्तरं की मान्य नाही झाली देवतांना. आता काय करावं? म्हणजे चला, पक्षपात करणारे कोण आहेत? म्हणजे देवता पक्षपात करू शकतात, ऋषी करत नाहीत. संत महात्मे पक्षपात करत नसतात, म्हणून त्यांच्याकडे जाऊत या. म्हणून ते आले पृथ्वी तलावर, भारत देशामध्ये आले. भारतामध्येच ऋषी सापडतात, कुठे सापडत नाहीत. माझी पवित्र भूमी, ऋषींची भूमी, वेदांची भूमी, देवांची भूमी, गंगादी नद्याची भूमी, ही आपली मातृभूमी, ही देवभूमी आहे. आणि ऋषींना विचारलं, खरं सांगा, शिव मोठे का विष्णू मोठे? आम्ही त्या दोघांना विचारलं, दोघांनी असं उत्तर दिले की एक म्हणतो की रामस्य ईश्वरा रामेश्वरा, दुसरा म्हणतो रामो यस्य ईश्वरा रामेश्वरा. आपण खरं सांगावं. त्यांनी सांगितलं, कर्मधारय समास सांगितला. रामश्च असो ईश्वरश्च रामेश्वर. राम हाच ईश्वर आहे. कुठल्या वादात पडलात पडेल तुम्ही? राम हाच ईश्वर आहे, भेद नाहीये. म्हणून हरिहरामध्ये भेद करायचा नाही. यातलं बरीच प्रमाण आहे तशी. रामो तत्पुरुषं ब्रूते बहुव्रीहि महेश्वरः कर्मधारयित्येके लीलार्थं द्वन्द्वमद्वये
लीलार्थ त्यांनी 2 रूपं वेगळी घेतलेली आहेत, अन्यथा एकच आहेत, यामध्ये भेद नाही असं त्यांनी सांगितलंय. तर असं हे जे रुद्र आहे, शतरुद्रीय बद्दल आपण सांगत होतो, शतरुद्रीयाचं महत्व खूप सांगितलेलं आहे. रुद्रावर्तन जर केलं, यश्च सागर पर्यंताम सशैल वनकाननाम सर्वान्नात्मे गुणोपेताम प्रवृक्ष जलशोभिताम दद्यात् कांचन संयुक्ताम भूमिचौषधि संयुताम तस्मादप्यधिकं तस्य सुकृतं रुद्रजवाद भवेत. ते म्हणतात की सागरपर्यंत भूमी, पृथ्वी सहित संपूर्ण भूमी, सशैल वनकाननाम पर्वतासहित आणि वनासहित, वृक्षासहित, दद्यात कांचन संयुक्ताम आणि सुवर्णासहित, सगळ्या औषधी सहित एवढी जरी दान दिली तरी त्यापेक्षा रुद्राचा पाठ करणं, तस्मादप्यधिकं तस्य सुकृत रुद्रजवाद भवेत. सुकृत आवर्तन, एक आवर्तन जर रुद्राचं केलं तर या पृथ्वी दानाच्या पुण्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, असं रुद्राचा महिमा आहे. यश्च रुद्रांजपे नित्यं ध्यायमानो महेश्वरं सतेनैव च देहेन रुद्र संजायते ध्रुवम. जो रुद्राध्याय रोज म्हणतो याच देहामध्ये रुद्र स्वरूपाला प्राप्त होतो. आता या शतरुद्रीय का म्हटलंय तर यामध्ये शतधा रुद्राचं वर्णन केलेलं आहे. या नमक मध्ये नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशांच पतये नमो नमो, इथे जी सुरुवात होते त्यात 100 रुद्राचे नाव सांगितलेले. शतधा रुद्र असं वर्णन आहे. खूप सुंदर विषय येतो, निवांतपणे चिंतन केला पाहिजे. शंकराची आराधना सगळ्यात सोपी हो, काही लागत नाही, अत्तर नाही, गुलाल नाही, असेल चालेल, नसेल चालेल, फक्त भक्ती पाहिजे. उज्जैनीच्या राज्यावर आक्रमण केलं आणि राजा गेला पूजेला. परमात्मा आमचं रक्षण करतो हा दृढ विश्वास आहे. काही माणसं स्वपराक्रमावर उड्या मारतात. करा, पराक्रम केला पाहिजे, पुरुषार्थ आहे तो, परंतु सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथ भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. आपल्या प्रयत्नाला यश मिळेलच असं नाहीये. त्याला यश मिळण्याकरता भगवंताची उपासना असली पाहिजे, ते बल असलं पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासनेशिवाय उदंड प्रयत्न केले तरी जयो प्राप्त नाही, ते मिळत नाही. म्हणून तो राजा ज्ञानी होता, त्याने प्रधानाला युद्धाला पाठवलं, प्रधानजी तुम्ही युद्ध करा, मी मंदिरात पूजा करतो. अर्थ काढू नका, तो भित्रा होता नाहीये. कारण दैवी शक्तीचं बल असल्याशिवाय देशाची धुरा सांभाळली जात नाही, लक्षात घ्या. शत्रू आक्रमण करतायत, सगळे शत्रू मिळून आक्रमण करतायत, तरी निश्चल असणारा तो राजा देशाची धुरा चालवतोय. कारण अधिष्ठान, ईश्वरोपासनेचं अधिष्ठान, आणि पूजा चालू आहे, मंत्र सगळे उपचार आहेत. राजाला काय कमी आहे? 64 उपचाराने पूजा चालू आहे, 64 उपचार आहेत. राजोपचार पूजेमध्ये 64 उपचार आहेत. आपण षोडशोपचार आपण करतो, राजाधिकांची पूजा 64 उपचारांनी असते. आणि पूजा चालू आहे. आणि हे पूजा चालू असताना एक गवळ्याचा मुलगा आला आणि त्यांनी पूजा पाहिली. आनंद झाला त्या गवळ्याच्या मुलाला, गदगद झाला, समोर बसला आणि पूजा पाहिली आणि वाटलं आपणही पूजा करावी. पण जेव्हा राजा पूजा करतो तेव्हा प्रवेश थोडाच मिळणार आहे आपल्याला. असा प्रसंग येत असतो. श्रीशैलमला शंकरदयाल शर्मा जेव्हा यायचे तेव्हा मला बोलवायचे. आम्ही मंदिरात प्रवेश केला होता, पण बाहेर मात्र लाखो लोक दर्शनाकरता थांबले होते. आम्हाला वाटायचं लोक बिचारे सकाळपासून रांगेत थांबले आहेत. असं असतं, राजा आला की कुणाला प्रवेश नसतो. तो गेला मुलगा आणि एका पडक्या वाड्यामध्ये गेला. शिवलिंगासारखा एक दगड घेतला आणि
त्या दगडाला ठेवलं आणि वर गंधपुष्प म्हणून माती वाहतोय आणि फुलं त्याला गवत वाहतोय आणि पूजा चालू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय पूजा करतोय. अत्यंत भक्तिभावाने करतोय. भगवंताला बाकी काही लागत नाही. भक्तिप्रिय माधवा, तो परमात्मा भक्तिप्रिय आहे, बाकी काही नको आहे. पूजा केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. कथा शिवडामृतामध्ये आलेली. ते आईला दर्शन दिलं, सांगितलं की याच्या 8व्या पिढीमध्ये नंद बाबा जन्म घेतील आणि यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण येतील. त्या मुलाच्या 8व्या पिढीमध्ये, मुलाचं नाव श्रीकर असं होतं, त्याच्या 8व्या पिढीमध्ये नंद बाबा आले आणि त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण आले. असा देखील उपासना आहे. पण काही नियम आपण पाळावेत. विना भस्म त्रिपुंड्रेण, शंकराची उपासना करताना त्या त्या देवतेची आपल्या याच्यावर देहावर स्थापना करायची असते, म्हणून भस्म लावायचं. विना भस्म त्रिपुंड्रेण, विना भस्माचं. विना रुद्राक्षमालया, रुद्राक्षाची माळा धारण न करता. आणि बेलपत्र नसल्यावर पूजा करू नये. बेलपत्र असलंच पाहिजे. अशी खूप उपचार पूजेचे आहेत. आपण थोडक्यात त्याचा विचार करतो आहोत. आता यांनी रुद्राच्या बद्दल नमक असा प्रश्न विचार. यामध्ये नमक आणि चमक असे दोन आहेत. नमक म्हणजे नमानमा शब्द वारंवार येतो म्हणजे त्याला नमक म्हणतात. आणि वाजश्चमे, प्रसवश्चमे हे बरेच शब्द आहेत. चमे चमे येतात, त्यामुळे ते चमक असं म्हटलं जातं. आता यांनी तो जो मंत्र सांगितलाय, एकाचमे तिसरश्चमे. आता याच्या म्हणण्यामध्ये यजुर्वेदामध्ये वेगळी पद्धत आहे, ऋग्वेदामध्ये वेगळी पद्धत आहे, कृष्ण यजुर्वेदामध्ये थोडी वेगळी पद्धत आहे. कुठल्याही पद्धतीने असो, त्या त्या सूत्रानुसार चाललं पाहिजे. कारण प्रत्येक वेदाचे प्रातिशाख्य आहेत. परत मी हे 9 व्याकरण सांगितले. या 9 व्याकरणा व्यतिरिक्त प्रातिशाख्याचा अभ्यास केला पाहिजे. तो परत वेद म्हणता येत नाहीत. वेद म्हणता येत नाहीत. वेद शिकवताना प्रथम सांगितलं जातं, यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणम. हे बाळ, तुझ्यास अभ्यास नाही केला तरी चालेल, पण व्याकरण शिक. कारण जर व्याकरण नाही शिकला तर तुला उच्चार नाही कळणार. मग तू स्वजन म्हणायच्या ऐवजी श्वजन म्हणशील. स्वजन म्हणजे आपले आप्त लोक, स्वजन, आणि श्वजन म्हणजे कुत्रे. थोडा फरक केला की अर्थ बदलतो. आता उत्तर भारतामध्ये रिझर्वेशन, ऑब्जेक्शन, शला स, सला श करतात, त्यामुळे गोंधळ होतो. मग स्वजन श्वजनो माभूत. स्वजन म्हणताना श्वजन होऊ नये. सकलम शकलम. सकल म्हणताना सगळे, आणि शकल म्हणजे तुकडे, आणि सकृत शकृत. सकृत म्हणजे एकदा म्हणायच्या ऐवजी शकृत म्हणजे मल, असा अर्थ होऊन जाईल. व्याकरण शिक. असो, त्या त्या प्रतिशाख्यानुसार वेद म्हणायचे असतात. आपण फक्त अर्थ पाहायचा आहे. आता त्यांनी एकाचमे तिसरश्चमे, यजुर्वेदामध्ये एकाचमे तिसरश्चमे, तिसरश्चमे, पंचचमे, पंचचमे, सप्तचमे, सप्तचमे, नवचमे, नवचम, एकादशचमे, एकादशचमे, त्रयोदशचमे, असा क्रम चाललेला असतो. काही ठिकाणी एकदाच म्हटलेलं आहे दुसऱ्या वेदामध्ये. असो, आता याचा हे सूत्र आहे फार मोठं. विश्वाची उत्पत्ती कशी झाली हा जो कणादांचा सिद्धांत आहे ते या सूत्रातून सांगितलेला आहे. वेदामध्ये काय नाहीये. वेद दुर्लक्षित झाले म्हणून आम्ही बरंच गमावून बसलो. हो, बरंच भारतीय विद्या लुप्त झाल्या आणि त्यात आम्ही सुखवस्तू झालो. आम्ही तपश्चर्या करायचं आम्हाला सवय नाही आणि आमच्या विद्या पाश्चात्य लोक घेऊन गेले, जर्मन लोक घेऊन गेले, त्यांनी तिथे विकास केला आणि आम्ही मात्र परकीयांच्या विचाराने वागायला लागलो. परकीय आमचं घेऊन गेले. आज हरे कृष्ण म्हणून लोक जगाच्या पाठीवर नाचतायत आणि आम्हाला टाळी वाजवायची लाज वाटते भजनामध्ये. ते धोतर नेसून नाचतायत, आम्ही धोतर नेसायची लाज वाटते. ते यज्ञोपवीत घालतायत, ते संध्या शिकतायत, आम्ही मात्र दुरावत चाललो. कारण एका पाश्चात्य तत्वज्ञानाने सांगितलंय, भारतीयांचा नाश करायचा असेल तर त्यांच्या संस्कृतीचे विचार त्यांच्या मनातून काढले पाहिजेत. त्यांचा जो संस्कृतीचा अभिमान आहे तो नष्ट केला पाहिजे, हे त्यांनी तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे. असो, एकाचमे संख्या 1, त्याचं वर्गमूळ
एकच. स्क्वेअर रूट ज्याला म्हणतो आपण, ते एकाचं वर्गमूळ एकच आहे. दुसरी संख्या तिसरश्चमे. वर्गमुळाची बेरीज करायची, अधिक प्लस आणि गुणाकार. एकाचमे तिसरश्चमे. एकाचं वर्गमूळ 1, त्यात 3 मिसळले झाले 4, त्याचं वर्गमूळ 2. आता ही संख्या वर्गमुळाची कशी वाढते बघा. पंचचमे. हे आलेलं उत्तर 4 अधिक 5 9, त्याचं वर्गमूळ 3. सप्तचमे. आलेलं उत्तर 9, त्यामध्ये 7 मिसळले 16, त्याचं वर्गमूळ 4. नवचमे. 16 अधिक 9 25, त्याचं वर्गमूळ 5. एकादशीचमे. 25 अधिक 11 36, त्याचं वर्गमूळ 6. हे जे 1 2 3 4 5 6 असा जो क्रम आहे तोच पूर्ण मंत्राचा क्रम आहे. सगळं सांगा तुम्हाला सूत्र लक्षात आलं म्हणजे लक्षात येईल. त्या क्रमाने आपण जर करून पाहिलात की आलेलं संख्या जी आहे त्यामध्ये दुसरी संख्या मिसळायची तर वर्गमूळ पुढचा आकडा येत राहतो. अशा प्रकारे त्यांनी 33 पर्यंत मंत्रामध्ये दिलेलं आहे. या पुढचा मंत्र चतुस्रष्टमे ष्टौचमे द्वादशीचमे द्वादशीचमे समसंख्या आहे. हे विषमसंख्याचं वर्णन यात केलेलं आहे. याच्या पुढची 4च्या अंकाने अशी वाढत गेलेली समसंख्येचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळ्या शेवटी त्रयत्रिंशच्चमे म्हणजे 33 256 अधिक 33 289, त्याचं वर्गमूळ 17. 17 आलेलं आहे आणि 17वर थांबलेलं आहे. का तर 17 हे विश्वाच्या उत्पत्तीला कारण झाले. यज्ञ पुरुषाचं स्वरूप 17 मध्ये आहे. 17 अक्षरा माझी तुझीच हे मूर्ती, श्री यज्ञेशा तुझ प्रती नमो नमो. आपण जर तुम्ही श्रौत यागामध्ये पाहिलं तर 17 अक्षराचा उल्लेख होतो. जे जिजामहे जजो अस्तुश्रो खट पौषट, हे सगळे 17 अक्षर होतात. आणि त्यामध्ये पूर्ण यज्ञ, आणि त्या यज्ञाद्वारे विश्व निर्माण झाले. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्मानि प्रथमानि आसन. यज्ञाद्वारे यज्ञाद्वारे यज्ञ करून सृष्टीची निर्मिती केली असा क्रम आहे. 17 पर्यंत थांबलेला आहे. आणि हे उत्तर देताना आश्चर्यचकित झाले. असा अर्थ कुणालाच माहिती नाही, असा अर्थ कुठेच दिला नाही. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये पहिल्यांदा असा अर्थ आलेला आहे. मी या अर्थ जेव्हा मी अनुवाद करताना पाहिला, अनेक ग्रंथ पाहिले, मग चोखांबाचे पाहिले, गीता परेशचे पाहिले, अनेक विद्वानांना पाहिलं, आणि त्यांनी सांगितलं की नाही, असा अर्थ कधीच पाडत नाही. अशा प्रकारे आश्चर्यचकित उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि सृष्टीच्या परमाणूचं रहस्य जो कणाचा सिद्धांत आहे तो त्यांनी या ठिकाणी प्रकट केलेला आहे. आणि दरबारातली सगळ्याच लोकांना आवडलेला आहे. आणि राजाच्या प्रश्नाची उत्तर दिल्यामुळं राजाने खूप सत्कार केला आणि त्यांना आदराने परत पाठवून दिलेलं आहे. आणि शंकर भट्ट हे पुढच्या प्रवासाला निघाले. या पुढचा प्रवास आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूत. या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.